नमस्कार, मी दीपक मोरे। आज आपण या ठिकाणी बघू शकताय मोठ्या संख्येने जे आहेत या सिद्धार्थ गार्डनमध्ये वन्य प्राणी आहेत ते बघण्यासाठी वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून सहली ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि लहान लहान मुलं जे आहेत ते या भागातील प्राण्यांना पाहण्यासाठी तर आम्ही या ठिकाणी बाजूला जे आहे एक व्हाईट टायगर आहे। तो व्हाईट टायगर या ठिकाणी बघितला म्हणजे बेंगॉल टायगर त्याला म्हणता येईल। तो जवळपास 2019 पासून या परिसरात आहे आणि त्याचबरोबर टायगर आहे, लेपर्ड आहे, वेगवेगळे साप जे आहेत, वेगवेगळ्या प्रजातीचे साप आहेत, अजगर आहेत। सोबतच आपण या ठिकाणी बघू शकता माझ्या मागे हे हरिण आहेत, त्याला बारासिंगा देखील असं म्हटलं जातं। त्याचा एक कळप या ठिकाणी बघायला मिळेल आणि काळवीट देखील आहेत। आपल्या भाषेत म्हणायचं जर झालं तर हे काळवीट आहेत, त्या ठिकाणी त्यांची खाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यांना हिरवागार जो चारा आहे तो आपण या ठिकाणी बघू शकता, ते खाताना दिसत आहेत। काही प्राणी जे आहेत ते या बाजूला देखील आहेत। असं हे सिद्धार्थ गार्डन मोठ्या संख्येनं या परिसरात वन्य प्राणी आहेत। कुतूहलानं पाहण्यासाठी जे आहेत विद्यार्थी असतील, शाळकरी मुलं असतील ते मोठ्या प्रमाणात आलेले आहे। आपण बघू शकतो त्या बाजूलाही सहल आहे आणि पालकवर्ग देखील मोठ्या संख्येनं आलेले असतात सिद्धार्थ गार्डनमध्ये बघण्यासाठी। आपण या ठिकाणी बघू शकता मोठी रीग जी आहे ती सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी असते आणि वेगवेगळ्या भागामध्ये लोक या परिसरात पाहण्यासाठी, डबा पार्टी करण्यासाठी आणि लहान मुलांना विरंगुळा म्हणून या ठिकाणी येत असतात आणि सुट्टी असेल त्या दिवसाचा आनंद असा मनमुळातपणे लुटायला हवा।